हाय नमस्कार. पुरणपोळी टू पॅनकेक्स या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी नेहा ठाकूर जोशी तुमचं खूप खूप स्वागत करते. आज आम्ही निघालोय विमान प्रवासाला. आमची सगळं पॅकिंग झालेलं आहे. आजचा ब्लॉग आहे ट्रॅव्हल स्पेशल. लहान मुलांबरोबर ट्रॅव्हल करताना काय काय काळजी घेतली पाहिजे, काय काय तयारी केली पाहिजे, हे सगळं मी तुम्हाला आजच्या या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. आय होप की तुम्ही जेव्हा तुमच्या बाळाबरोबर ट्रॅव्हल कराल कदाचित तुम्हाला ह्या थोड्याफार टिप्समुळे थोडीफार मदत होईल. सो आम्ही सकाळी 5:30 वाजता निघणार आहोत. आमची फ्लाईट 7:30ची आहे. त्यामुळे आत्ता रात्रीच सगळी तयारी करून ठेवली आहे आणि सकाळी मला माहीत नाही वेळ मिळेल की नाही व्लॉग करायला. थोडंसं गडबडीमध्ये असणार आहे त्यामुळे. भारतात कसं असतं, एअरपोर्टच्या बिल्डिंगमध्ये पाऊल ठेवायच्या आधीच आपल्याला गेटवर तिकीट आणि आयडी दाखवावा लागतो. पण यूएसमध्ये तसं नाहीये. इथे तुम्ही थेट आत जाऊन चेक इन काउंटर पर्यंत पोहोचू शकता. आणि हो, यूएसमध्ये डोमेस्टिक फ्लाईट्सने प्रवास करताना एक महत्वाची गोष्ट अशी की इथे भारतासारखं 15 किलो सामान फ्री नसतं. 2026च्या नवीन नियमांनुसार पहिल्या चेक इन बॅगसाठी साधारण $45 ते $50 म्हणजे इंडियन रुपीज प्रमाणे 4,500 ते 5,000 रुपये द्यावे लागतात. त्यामुळे तिकीट काढताना ऑनलाईन प्रीपेड बॅगेज बुक करा. एअरपोर्ट काउंटरपेक्षा तिथे $5 कमी लागतात. आता वळूया सर्वात महत्वाच्या समस्येकडे, लहान मुलांचे सामान. US सिक्युरिटी चेक म्हणजे TSA मध्ये बाळाचं दूध किंवा फॉर्म्युला आणि बेबी फूड न्यायला परवानगी असते. फक्त बॅगेतून काढून ते आधीच ऑफिसरला दाखवावं लागतं. सिक्युरिटीमध्ये ते टेस्ट केलं जातं. बाळाचं स्ट्रोलर आणि कार सीट चेकिंगसाठी काही वेगळे पैसे लागत नाही. तुम्ही थेट फ्लाईटपर्यंत जाईपर्यंत स्ट्रोलर वापरू शकता आणि गेट चेक इन करू शकता. गेट चेक इनमध्ये ते स्ट्रोलर तिथे जमा करून घेतात आणि उतरल्यावर लगेच विमानाबाहेर तुम्हाला मिळतं. एअरपोर्टवरूनही न्यूयॉर्कची स्कायलाईन किती सुंदर दिसतीये. आम्ही आता सिक्युरिटी कंप्लीट करून गेटवर आलोय. खूप चॅलेंज असणार आहे नील बरोबर ट्रॅव्हल करायचं. आम्ही ह्या आधी ट्रॅव्हल केलेलं तेव्हा तो खूप लहान होता आणि आता तो इतका मस्ती करतो की तो अजिबात एका ठिकाणी थांबत नाही. सो आता बघूया आजचा प्रवास कसा होतोय. नीलू, युल बी अ गुड बॉय. शहाणा बाळासारखे राहणार ना नीलू? आता मी कॉफी घेतेय. फ्लाईट मध्ये तर मला काही करायला मिळणार नाहीये नील बरोबर. तर थोड्या वेळ कॉफी ब्रेक आणि मग फ्लाईट मध्ये भेटू. हाय. फ्लाईट मध्ये नीलला काहीतरी एंटरटेनमेंट म्हणून हे स्टिकर्स घेतलेत आणि ही माहित नाही ते किती यूज होतील, पण मी हे घेतलेत आणि खाण्यासाठी पण थोडेफार स्नॅक्स ठेवलेत. कारण की तो अजिबात शांत बसत नाही आणि खूप वळवळ करतो, त्यामुळे हे थोडेफार यूज होतील. Please ensure your safety is our top priority. Please pause. Yay! Yay! नीलू मला दे, मला दे, हे दे मला. कोण आहे? नाना. कसं बघतोय.
जर तुमच्यासोबत लहान मूल असेल ट्रॅव्हल करताना, तर तुम्ही थोडेफार स्नॅक्स आणि दूध किंवा फॉर्म्युला जे काही मोतीत असेल ते सगळं ठेवा. जेव्हा फ्लाईट टेक ऑफ करतं त्यावेळेला त्यांना कानामध्ये दडे बसतात बऱ्याच वेळेला, सो ते खूप रडतात. त्यामुळे जर ती एक फीडिंग करत असतील त्यावेळेला तर त्यांना ती खूप मदत होते. आणि जर थोडी मोठी मुलं असतील, जसं नील आता 1 वर्षापेक्षा मोठा आहे, त्यामुळे तो अजिबात शांत बसत नाही. सो म्हणून त्यांना एंटरटेनमेंटसाठी काहीतरी किंवा स्नॅक्स असं नक्की ठेवा. त्यामुळे ते ऍटलीस्ट फ्लाईटमध्ये जेवढा वेळ आहे थोडा वेळ तरी ते शांत बसतील, कुठेतरी बिझी असतील. वेलकम टू सिन्सिनाटी. आम्ही आता फायनली आलोय सिन्सिनाटी एअरपोर्टला. एअरपोर्ट फिरूया जरासं. मंडळी, एअरपोर्टवर या ज्या मोठ्या ग्लास फ्रेम दिसत आहेत ना, त्या म्हणजे सिन्सिनाटीचा जणू एक टाइम कॅप्सूलच आहे. या फ्रेम्समध्ये सिन्सिनाटी शहराचे जुने ऐतिहासिक फोटो, तिथली जुनी आर्किटेक्चर, रेल्वेचे सुवर्ण दिवस आणि विमानतळाचा रंजक इतिहास दाखवला आहे. बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना या शहराची ओळख व्हावी म्हणून ही सुंदर फोटोग्राफी इथे मांडली आहे. चालता चालता इतिहास अनुभवण्याची ही कल्पना खूपच भारी आहे. सीव्हीजी एअरपोर्टवर फिरताना आमचं लक्ष गेलं या सुंदर आणि मोठ्या फ्रेम्सवर. जर तुम्ही इथे आलात तर नक्की पहा, कारण त्यांच्या मागे एक छान इतिहास आहे. या साध्या फ्रेम्स नाहीये, तर 1931 मधील ऐतिहासिक इंडस्ट्रियल म्युरल्स आहेत. म्युरल्स म्हणजे भिंतीवर कोरलेली किंवा बनवलेली मोठी चित्र, आणि यात कारखान्यांमध्ये राबणाऱ्या कामगारांचं आणि उद्योगांचं जीवन दाखवलं आहे, म्हणून याला इंडस्ट्रियल म्युरल्स म्हणतात. या एअरपोर्टचा कोड CVG. मूळ नाव कविंग्टन असल्यामुळे CVG असा कोड पडला. पण मंडळी, तुम्हाला एक मजेशीर गुपित माहिती आहे का? या एअरपोर्टचं नाव सिन्सिनाटी असलं आणि हे ओहायो स्टेटसाठी इम्पॉर्टंट एअरपोर्ट असलं तरीही हे ओहायो स्टेटमध्ये नाही आहे. आश्चर्य वाटलं ना? हे एअरपोर्ट खरं तर शेजारच्या केंटकी स्टेटमध्ये आहे. केंटकी स्टेटच्या हिब्रॉन या भागात हे येतं. ओहायो नदी ओलांडली की केंटकी स्टेट लागतं आणि तिथेच हे एअरपोर्ट आहे. न्यू जर्सीमध्ये कसं एकदम वेगवान आयुष्य असतं, सतत धावपळ, ट्रॅफिक, उंच इमारती आणि न्यूयॉर्कची गर्दी. पण सिन्सिनाटीमध्ये पाय ठेवताच जाणवतो तो इथला संथ आणि शांत मिडवेस्ट वाईब. रस्ते किती मोकळे आहेत, आजूबाजूला हिरवळ आहे आणि एक वेगळाच मानसिक आराम आहे. लहान मुलांना घेऊन फिरण्यासाठी अशी शांत ठिकाणं खूप छान असतात. तुम्हाला हा ट्रॅव्हल ब्लॉग आणि या टिप्स कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या पुरणपोळी टू पॅनकेक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.